छोटे खोलीमध्ये राहून हे काम करतात. घरचे लोक दोष देतील, समाजातले अनेक लोक दोष देतील. त्यासाठी वेडं व्हावं लागतं. वेडं झाल्याशिवाय अशी कामं होत नाहीत. कोणाला तरी वेड लागावं लागतं आणि त्यासाठी अर्ध वेडं नाही, पूर्ण वेड लागावं लागतं. अशी ही दोन वेडी हे राळेगणमध्ये येऊन हे काम उभं केलं, ते मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. कारण दोघं युवक आहेत. युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे. ही युवा शक्ती जर जागी झाली तर उद्याचा समाज, देशाचं उज्ज्वल भविष्य दूर नाही आहे. युवकच हा देश घडवू शकेल याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कारण मी एक युवक होतो 25 वर्षाचा, आणि 25 वर्षाचा युवक असताना धन नाही, दौलत नाही, सत्ता नाही, पैसा नाही, काही नाही. गावात घर आहे, शेतीबाडी आहे, भाऊ आहेत. 45 वर्ष झाले घरात जाऊन, परत घरात नाही. भावांच्या मुलांची नावं काय आहेत माहीत नाही. 45 वर्ष. मला सांगण्याचं तात्पर्य की मी एक तरुण होतो, युवक होतो. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधींच्या विचाराचा प्रभाव पडला आणि जवळ काही नसताना आज जे काम उभं झालं ते पाहण्यासाठी महाराष्ट्रातल्या 14 वर्षात 13 लाख लोकांनी व्हिजिट केलं. 4 लोकांनी PhD केलं, 2 जण PhD करतात. म्हणून मला हे तरुण जे काम करतात ते मला फार महत्त्वाचं वाटतं. हे तरुण जर जागा झाला या देशातला तर उज्ज्वल भविष्य दूर नाही. आता हे जे काम उभं झालं आहे हे पर्यावरणाच्या दृष्टीने, आता या अमृताने जे आपल्याला माहिती सांगितली, पर्यावरणाच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. हे अनेक वेळेला सुरुवात करताना माझ्याकडे यायचे. मी त्यांना एवढा रिस्पॉन्स देत नव्हतो. त्याला एवढं महत्त्व देत नव्हतो. कारण आल्याकडं जो तो प्रसिद्धीच्या मागे लागलेला आहे. मला असं वाटलं की हे त्यातलं तर नाही. आज मला पटलं हे प्रसिद्धीसाठी नाही तर ध्येयवादी बनून हे काम करतायत. समाज आणि देश डोळ्यासमोर ठेवून एक ध्येयवादी बनवून जे काम करतात ते मला आज कळलं. मी अधिक काही बोलत नाही. माझा आशास्थान हा तरुण असल्यामुळं, आणि दुसरं हे उर्वी परिवारातले जे तरुण इकडे जे आलेले आहेत, त्या उर्वी परिवारातील तरुण सर्व त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक आशाचे किरण निर्माण होतात. बऱ्याच लोकांना नैराश्य निर्माण होतं. तर काय होणार? भ्रष्टाचार वाढला, गुंडगिरी वाढली, लूट वाढली, दहशत वाढली, सगळं वाढले. आता ह्या देशाचं काय होणार असं वाटतं. पण ह्या तरुणांकडं पाहिल्यानंतर पुन्हा आशेचे किरण जागे होतात. नाही, वेळ गेलेला नाही, अजूनही काहीतरी होईल या देशामध्ये असं वाटायला लागतं. म्हणून मी त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो. आणि आपण सर्व एवढ्या सकाळी उठून एवढ्या दुरून आलात त्याबद्दल राळेगण सिद्धी परिवाराच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत करतो, धन्यवाद देतो आणि अधिक न बोलता थांबतो. जय जय.